आपली सगळ्यांची एकजूट अशीच आपण शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. न्याय द्या अन्यथा लढा तीव्र होईल. शिक्षकांचा नंदुरबारात एल्गार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सेवा ज्येष्ठांना न्याय मिळालाच पाहिजे. बेलोचे काम रद्द करा, बंद करा. बेलोचे काम बंद करा. शिक्षकांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्या अंतर्गत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. यामध्ये टीईटी सक्तीच्या अटींमध्ये शिथिलता द्यावी, पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्य द्यावे, शिक्षकांची अन्यायकारक बीएलओ कामातून कायमस्वरूपी मुक्तता करावी, रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करावी, तसेच शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळावे अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की शिक्षकांवर दिवसेंदिवस शैक्षणिक जबाबदाऱ्यांचा वाढता बोजा टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांना केवळ अध्यापनाच्या मूळ कार्यावर लक्ष केंद्रित करतावे, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की शिक्षकांच्या न्याय मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात राज्यभर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलन शांततेत पार पडले असून शेवटी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय रात पाटील, नंदुरबार. सर, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती संघटना राज्यस्तराचे वर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलन महाराष्ट्रभरात करण्यात आलेले आहे. या संदर्भाने आपल्या नंदुरबार जिल्ह्यातही आपण या शिक्षकांच्या टीएटी परीक्षा रद्द करा, बीएलओचे कामे रद्द करा, सेवाज्येष्ठतांना सेवाज्येष्ठतेनुसार न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने सर्व शिक्षक संघटनेच्या एकजुटीने हे धरणे आंदोलन आज 9 जुलै 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धरणे आंदोलनासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहे. या प्राथमिक शिक्षकांच्या मागणीसाठी न्याय जर मिळाला नाही तर इथने पुढेही आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी करू. म्हणूनच महाराष्ट्र शासनाला आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आव्हान आहे की मध्यवर्ती संघटनेने एकूण 1 ते 10 मागणी केलेली आहे. याच्या लवकरात लवकर न्याय निकाली काढावं, अन्यथा पुढील काळात आम्ही निश्चितच सर्व संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा एकजुटीचा कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, टीईटी परीक्षा रद्द करा, रद्द करा, बीएलओचे काम रद्द करा,